घरात हलकासा गोंगाट होता. मुलांचे हसणे, चुलीवरची खटखट आणि बाहेरून येणाऱ्या ट्रेनच्या आवाजांनी घर भरलेले होते. राजलक्ष्मीताई स्वयंपाकघरात घराशेजारील खुर्चीवर बसून हळूहळू कांदा कापत होत्या. हातात जसा कांद्याचा तुकडा आला त्यांचा चेहरा थांबला. डोळ्यांतून अश्रू आले. अचानक त्यांना काही आठवले. त्या खाली वाकल्या, शेजारी ठेवलेली पिशवी उचलली आणि त्यामध्ये औषधं शोधू लागल्या. तळ हात थरथरत होते. श्वास घेण्यात हलकासा त्रास होत होता. तेव्हाच राकेश त्यांचा मुलगा ऑफिसच्या ड्रेसमध्ये बाहेर आला. ऑफिसची टाय अजून बाकी होती. तो थकलेल्या स्वरात म्हणाला, आई, तू अजून स्वयंपाकघरात काय करत आहेस? तुला किती वेळा सांगितलं आहे की तू तिथे जाऊ नकोस. नोकर त्यांचे काम करतात, तरी का सगळ्यांच्या समस्या वाढवत असतेस? त्यांचे बोलणे ऐकून राजलक्ष्मीताईंनी त्यांच्याकडे पाहिलं आणि मग थोड्या चिंतेने म्हणाल्या, मला माफ कर बाळा, तुझ्या इतक्याशा सकाळचा नाश्ता बनवत होते. तुला माझ्या हातचे कांदे पोहे आवडतात ना, म्हणून विचार केला. ज्याच्यावर राकेशने